हा, गाड्याचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय ग. मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. मलाही जरा खुमखुमी आली. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता. कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं. हुनर की बातें करने से कुछ नहीं होता. जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतर कर साबित करे. पुण्यात आणि आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये आमच्या महानगरपालिकेत सगळे नगरसेवक नगरसेविका तुम्ही निवडून दिले, तर मी त्याच्यानंतर तुम्हाला PMPML च मोफत आणि मेट्रोपोप महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अगं बस ना, आता मी विचारतो काय त्याच्यामुळं. अरे थांब रे थांब, एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून. जरा गपच, जरा मामीचं पण नाव घे, मामी नाराज होती. आता ही मंत्री झाला तरी जॅकेट कधी घातलंय का? घातलंय का? मंत्री व्हायच्या आधी असाच होता, मी पण असाच होतो. मंत्री झाल्यावर पण काय, मंत्री झाल्यावर काय शिंग बिंग येतात का काय? नाही. मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या, मी मोडून दाखवी. अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते. आम्ही पण काही कच्चे नाहीयेत. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. रात्री तमाशा ती यात्री ती पाटील बाईला बोलवायचं नाही का? काय ती झालं गौतमी पाटीलचा विषय आहे की ते का रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला समोर नाचली. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाही तर आणखीन कुणा समोर नाचेल? तुला काय त्रास होतो? तुला काय वाईट वाटतं? आता कुणाला पहिल्या धारेची पण किक बसली आणि पुण्याला अख्खा खंबा मारला तरी किक बसत. काय त्याला काय करायचं? हो का, तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिसवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली सगळी मोकळीच करून खाली काढतो. नको दाबू, हळूच. कुठंही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत. समोर कार्ट बसलंय, माग बायको बसली. काय ते दोघं नसते तर तुम्हाला सांगितलं असतं. तो चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायचे. आईला म्हणलं बायकोनी एवढे किस घेतले ना, एवढे किस चालले. काय चाललंय काय आज? तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली आली. बर, अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे. बांधव पुराला काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती,
कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. नाही म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती. त्याच्यामध्ये याला त्या रामदेव बाबांनी सांगितलं असं असं कर, आणि असं असं केलं सगळी केसाला केसरी केस यायचं तर बाजूलाच काय करत आहे गोवा माझी गोवा लोकांचं काय ऐकू नका. कमळाबाई घ्या सांगतो राव घड्याळ 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही. तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय बरं. बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे उतारवयात. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो. हे मला मतदान करा. अरे काय दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. अरे काय मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला पवारीच्या आप पान खाते हैं ऐसा कैसे इच्छा था हमें बेवकूफ समझते हैं क्या? बघा अजित पवार विसरले. अजित पवार विसरणार नाही. एकदाच विसरला होता तेव्हापासून कानाला काळा बांधलाय. एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलो? माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे. माझी आणि त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ. ते आज राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करतात भाऊ. मला त्यांच्या बरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत. आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाहीये. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय इथे. पूर्वीच्या काळामध्ये सगळंच पटांगडे असायचं. कुठेही गोट्या खेळायचे, कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं गोट्या माहिती नाही. विट्टी दांडू माहिती नाही. विट्टी काय दांडू काय म्हणतील, कसला दांडून कसली विट्टी, बावरा तर माहीतच नाही. त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही. त्याच्यामध्ये पाकिट खेळायचो आपण. पाकिट कसली पाकिट सांगतो. अरे आगे बढ़ो तुम मेरे पीछे आओ, पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ दबाओ. अरे बाबा मला पुढे जायचं राव. मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या रुपये मंजूर करून देतो. सांगायचं तात्पर्य मी मगाशी सांगितलं, मी कामाचा माणूस आहे. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात. माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं हे सारखं दमातच बोलतो का? आता मला बोलता येत नाही, त्याला मी काय करू? आता मी असं म्हणालो, अरे बाबांना ऐका. अरे पण ते त्यांना समजणार नाही त्याचं काय. त्याच्यामुळे जो काही माझा आवाज माझ्या आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे, तो आवाज माझा आहे. होय 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 बाबा होय. तर ही मला शिकवायला चाललंय. आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा. माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवते. आता काय करू बाबाला? बाबा लोक अशीच असतात. सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा. हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे,
पेटाचं तुरा खोचा. आता मला काही डोळे असे आहेत, माझं पेटाचे कोण बोलतील म्हणजे काय खऱ्यांची दुनियाच राहिली नाही. मग मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो, मला तर काही कळत नाही. हा तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की एक आरसा असावा म्हणजे मी मतदार की काय